या देख, करा देहांचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा, शेषा वर्णिता झाली सीमा. नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी. जन्मा येऊन या देख, करा देहांचे सार्थक. या ओळीत जनाबाई म्हणतात की मनुष्य जन्म फार मौल्यवान आहे. अनेक योनीमधून फिरल्यानंतर मनुष्याला हा जन्म मिळतो. म्हणून या जन्म व्यर्थ घालू नये. म्हणजे आपल्या शरीराचा उपयोग चांगल्या कर्मासाठी, भक्तीसाठी, सत्कर्मासाठी आणि ईश्वर प्राप्तीसाठी करावा. फक्त संसार, पैसा, मान, प्रतिष्ठा किंवा मोह यामध्ये आयुष्य घालवले तर जीवनाचे खरे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. मनुष्याने आपल्या जन्माचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, चांगले विचार ठेवण्यासाठी आणि देवभक्ती करवण्यासाठी करावा. हा जीवनाचा खरा अर्थ आहे. जनाबाईंच्या मते शरीर हे नश्वर आहे. एक दिवस हे शरीर नष्ट होणारच आहे. पण देवभक्तीमुळे आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो. त्यामुळे त्या सांगतात की हा अमूल्य जन्म वाया घालू नका. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे. या ओळीत जनाबाई सांगतात की आपल्या मुखाने सतत विठ्ठलाचे नाम घ्या. वाचे नाम विठ्ठलाचे म्हणजे तोंडाने प्रेमाने देवाचे नाव घ्या. देवाचे नाव घेतल्याने मन शुद्ध होतं, विचार चांगले होतात आणि जीवन पवित्र होतं. त्या म्हणतात की विठ्ठल नाम हेच शरीराचे खरे सार्थक करणारे साधन आहे. मोठमोठे यज्ञ, तप, पूजा किंवा कठीण साधना सर्वांना शक्य नसतात. पण देवाचे नाम घेणे प्रत्येकाला सहज शक्य आहे. गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, प्रत्येक जण नाम स्मरण करू शकतो. विठ्ठलाचे नाम घेतल्याने मनातील भीती, दुःख, राग, लोभ कमी होतात. मन शांत होतं आणि भक्तींची गोड लागते. म्हणूनच जनाबाई नामस्मरणाला सर्वोच्च स्थान देतात. ऐसा नामाचा महिमा, शेषा वर्णिता झाली सीमा. या ओळीत नाम महिमा किती महान आहे हे सांगितले आहे. शेष म्हणजे शेषनाग. हिंदू धर्मात असे मानले जाते की शेषनागाला 1000 जिभा आहेत आणि तो सतत भगवंताचे गुणगान करतो. पण इतक्या जिभा असूनही देवाच्या नामाचा महिमा पूर्णपणे सांगितला आला नाही. यातूनच जनाबाई हे दाखवतात की देवाच्या नामाची शक्ती अमर्याद आहे. नामाचे गुण, त्यांचा प्रभाव आणि त्यातून मिळणारा आनंद शब्दात पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. नाम घेतल्याने पाप नष्ट होतात, मन निर्मळ होते आणि भक्ताला आध्यात्मिक समाधान मिळते. अनेक संतांनी नामस्मरणाचा मार्ग श्रेष्ठ मानला आहे. ज्ञानदेव, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ या संतांनी नाम महिमा गायला आहे. जनाबाई सांगतात की देवाचे नाव इतके महान आहे की त्याने वर्णन करण्यास मोठमोठी ज्ञानी लोकही अपुरे पडतात. नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी. या शेवटच्या ओळीत जनाबाई म्हणतात की देवाचे नाम हे तारक आहे. तारक म्हणजे संसारा सागरातून मुक्त करणारे. त्रिभुवनी म्हणजे तिन्ही लोक, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांत देवांचे नामा इतके श्रेष्ठ दुसरे काही नाही. भगवंताचे नाम मनुष्याला दुःखातून आणि पापातून, मोहातून बाहेर काढते. नामामुळे भक्ताला मोक्ष प्राप्ती होते. त्यामुळे जनाबाई पूर्ण विश्वासाने सांगतात की विठ्ठल नाम हे जीवनरूपी नौकेला पार लावणारे साधन आहे. नाम याची जनी म्हणजे नामदेवांची दासी जनी. त्या अत्यंत नम्रतेने स्वतःचा उल्लेख करतात. यात त्यांचा भक्तिभाव आणि नम्रता दिसून येते. या अभंगातून संत जनाबाई मानवाला एक सुंदर संदेश देतात. मनुष्य जन्म हे अमूल्य आहे आणि त्याचे खरे सार्थक देवभक्तीत आहे.
विठ्ठलाचे नाम घेणे ही सर्वात सोपी आणि श्रेष्ठ साधना आहे. देवाचे नाम घेतल्याने मन शांत होते, जीवन पवित्र बनते आणि आत्म्याला समाधान मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस पैसा, स्पर्धा आणि ताण यामुळे अडकला आहे. अशा वेळी हा अभंग आपल्याला अंतर्मुख करतो. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी देवाचे नाम मनाला आधार देते. जनाबाईंच्या मते नामस्मरणासाठी कोणताही विशेष वेळ, जागा किंवा मोठेपणा लागत नाही, तर प्रेमाने घेतलेले देवाचे नावच भक्ताला देवाजवळ पोहोचवते. संत जनाबाईंचा हा अभंग अत्यंत साधा पण जीवनाला दिशा देणारा आहे. मनुष्याने आपला जीवन व्यर्थ घालू नये, सतत विठ्ठलाचे नाव घ्यावे आणि भक्तिमय जीवन जगावे, हा अभंगाचा मुख्य संदेश आहे. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, जीवनाला अर्थ प्राप्त होते आणि भक्तीला ईश्वर प्राप्ती मार्ग सापडतो. त्यामुळे जनाबाईच्या नाम भक्तीला जीवनाचे खरे धन मानतात. रामकृष्ण हरी.